नमस्कार, मी डॉक्टर ज्ञानेश्वर पेनसलवार, श्री पार्थ नेत्रालय, डॉक्टर लेन, नांदेड. माझा 25 वर्षापासूनचा काचबिंदूचा प्रदीर्घ अनुभव आहे. मी काचबिंदूबद्दल सोप्या भाषेत तुम्हाला माहिती देणार आहे. काचबिंदू हे जगातील अंधत्वाचे सर्वात प्रामुख्याने दुसरे कारण आहे. काचबिंदूबद्दल तुम्हाला सोप्या भाषेत मी माहिती देतो. काचबिंदू हा डोळ्यातील आतील ॲक्वेस ह्युमरचं प्रेशर वाढून ऑप्टिक नर्ववर दबाव वाढल्यामुळे दृष्टीचं परिक्षेत्र कमी होणे याला काचबिंदू म्हणतात. काचबिंदू दोन प्रकारचे असतात, एक ओपन अँगल ग्लॉकोमा आणि एक क्लोज्ड अँगल ग्लॉकोमा. ओपन अँगल ग्लॉकोमामध्ये रुग्णांना सिम्पटम्स किंवा लक्षणे नसतात, त्यामुळे त्याला सायलेंट किलर ऑफ व्हिजन असे म्हणतात, कारण आपल्याच दृष्टीची चोरी आपल्या दृष्टीआड होत असते. आणि दुसरा जो आहे तो क्लोज्ड अँगल ग्लॉकोमा. त्यामध्ये रुग्णांना डोळ्याला दुखणे, उलट्या होणे, दृष्टी कमी होणे, डोकं दुखणे असे सिम्पटम्स असतात. त्यामुळे रुग्ण लवकर नेत्रतज्ञाचा सल्ला घेऊ शकतो. पण ओपन अँगल ग्लॉकोमा हा तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच निदान होत असते. त्यामुळे काचबिंदू हे निदान करणं अर्ली स्टेजमध्ये फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे अंधत्व टाळू शकतो. त्यामध्ये काचबिंदूला वयोमर्यादा काही नाही. जन्मलेल्या बाळाला सुद्धा काचबिंदू होऊ शकतो किंवा 40 वर्षानंतर हे प्रमाण जास्त कॉमन आहे. त्यामुळे काचबिंदूची तपासणी प्रत्येकाने 40 वर्षानंतर आपापल्या डॉक्टरांकडून करून घेणं आवश्यक आहे. आणि विशेष नेत्र काचबिंदू तज्ज्ञांकडून केलं तर ते तुमचं अर्ली डायग्नोसिस होऊन तुमचं निदान होऊन ग्लॉकोमामुळं येणारं अंधत्व टाळलं जाऊ शकतं. काचबिंदूमध्ये प्रामुख्याने ज्यांच्या घरामध्ये काचबिंदू आहे म्हणजे फॅमिली हिस्ट्री, त्यांना काचबिंदू 10% जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते. डायबिटीज, हायपरटेन्शन असणाऱ्या पेशंटना पण काचबिंदू लवकर होण्याची शक्यता असते. तर नियमित वर्षातून एकदा काचबिंदूची तपासणी करणं आवश्यक आहे, ज्यामध्ये काचबिंदूचे डोळ्याचे प्रेशर चेक करणे. नॉर्मल डोळ्याचे प्रेशर 10 ते 20 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी असते. ते जर वाढत गेलं तर त्यामुळे काचबिंदू होऊन आपल्याला अंधत्व येऊ शकतं. त्याच्यामुळं त्याचं निदान अचूक होणे हे फार महत्त्वाचे आहे. काचबिंदूंच्या निदानासाठी दुसऱ्या पेरिमेट्री व्हिज्युअल फील्ड ॲनालिसिस ही दृष्टीची परिक्षेत्र तपासण्याची तंत्रज्ञान आहे. त्याचा पण उपयोग फार होतो. अप्लेनेशन टोनोमेट्रीने डोळ्याचं प्रेशर चेक केलं जातं आणि फंडस फोटोग्राफीने डोळ्यातील ऑप्टिक नर्वची साईज मोजली जाते. ह्या सर्व निदानावर अचूक ट्रीटमेंट घेऊन आपलं अंधत्व टाळू शकतो. तर काचबिंदूचं निदान सर्वात महत्त्वाचं आहे. तर तुम्ही काचबिंदूची तपासणी विशेष काचबिंदू तज्ज्ञांकडूनच करून घेणं आवश्यक आहे. काचबिंदूबद्दल बऱ्याच लोकांना अंधश्रद्धा आहेत, पण काचबिंदू हा लवकर जर त्याचं निदान केलं तर तुमचं अंधत्व टाळू शकतं. तर ह्याला तुम्ही सिरियसली घेणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच लोकांना काचबिंदू झाला की भीती वाटते, पण भीती वाटण्यासारखं काही नाही. पण तुम्ही जर अर्ली डायग्नोसिस केलं नेत्रतज्ञांकडून तर तुमचा अंधत्व कायमचं टाळू शकतं. पण काचबिंदूमध्ये जाणीव अशी राहिली पाहिजे की काचबिंदूमध्ये जर एकदा नजर गेली तर ती परत आपण मिळवू शकत नाही. म्हणून जेवढी नजर आहे ती कंट्रोल करणं आपल्या हातात असतं. काचबिंदू हा डायबिटीजसारखा आहे. इट इज अ कंट्रोलेबल डिसीज, नॉट क्युरेबल डिसीज. म्हणजे तुमचा काचबिंदूचं प्रेशर लेवल मेंटेन ठेवून तुमचं दृष्टीक्षेत्र परिक्षेत्र मेंटेन ठेवणे हे आपलं सर्वात महत्त्वाचं ध्येय असतं. तर काचबिंदूची मॅनेजमेंटमध्ये 3 प्रकारची मॅनेजमेंट असते. फर्स्ट तुमचं निदान होण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांकडून अप्लेनेशन टोनोमेट्रीनी तुमचं डोळ्याचं प्रेशर चेक करणे, तुमचं पेरिमेट्री मशीनद्वारे डोळ्याचं परिक्षेत्र चेक करणे, आणि तिसरं आहे फंडस फोटोग्राफीमधून तुमचं ऑप्टिक नर्वचं डिस्क आणि कप डिस्क रेशो किती वाढतो तो पाहणे. ह्याच्यावरून ट्रीटमेंट पार्टमध्ये एक आहे मेडिकल मॅनेजमेंट. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रॉप्स आहेत आणि ते ड्रॉप्स इतके काटेकोरपणे टाकणं आवश्यक आहे
जेणेकरून तुमचं जेवण एक वेळेसचं राहिलं तर चालतं, पण ड्रॉप बंद डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करायचा नाही. दुसरी ट्रीटमेंट आहे लेझर ट्रीटमेंट. क्लोज अँगल ग्लॉकोमा नावाच्या काचबिंदूमध्ये लेझरनी डोळ्याला एक छोटंसं छिद्र करतात, त्याला पेरिफेरल ॲरिडेक्टोमी म्हणतात. त्यामुळे तुमच्या डोळ्याचं प्रेशर कंट्रोल होऊन बरेच औषधी तुमचे टाळतात आणि अंधत्व पण टाळू शकतो. आणि औषध आणि लेझरनी जर ट्रीटमेंट नाही झाली किंवा आपला काचबिंदू कंट्रोलच होत नसला तर तिसरी प्रक्रिया आहे ती शस्त्रक्रिया. त्याच्यामध्ये ट्रॅव्हॅक्युलोटोमी ही शस्त्रक्रिया असते आणि ती शस्त्रक्रिया तज्ज्ञ नेत्र काचबिंदू तज्ज्ञाकडूनच करून घ्यावी आणि आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावे. त्यामुळं काचबिंदूमध्ये तुमचं अंधत्व टाळू शकतो आणि तुम्ही सर्वांसारखंच एक डिसिप्लिन लाईफ जगू शकतो. त्यासाठी काचबिंदूची ट्रीटमेंट सर्वात अर्ली स्टेजमध्ये घेतली तरच तुम्हाला फायदा होईल आणि तुम्ही दृष्टी चांगली टिकून ठेवू शकता. काचबिंदूबद्दल मी सोप्या भाषेत माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये काचबिंदू म्हणजे काय, त्याची लक्षणे काय, कोणाला काचबिंदू होऊ शकतो आणि त्याचे निदान करण्याची प्रक्रिया काय आहे आणि त्याच्यावरचा औषधोपचार आणि शस्त्रक्रिया. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही तुमचे जर डाऊट्स असतील, शंका कुशंका असतील तर आपल्या जवळच्या नेत्रतज्ञाकडे किंवा काचबिंदू स्पेशालिस्टकडे तुम्ही जाऊ शकता आणि तुमच्या शंकेचं निरसन करू शकता आणि तुमचे डोळ्याची दृष्टी टिकवून ठेवू शकता. तरी तुम्हाला काही डाऊट वाटला तर तुम्ही माझ्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे डॉक्टर ज्ञानेश्वर पेन्सिलवार, पार्थ नेत्रालय, डॉक्टर लेन, नांदेड येथेही येऊ भेटू शकता. धन्यवाद.